नमस्कार. मी प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. झाले आता या बागेला? ह्याला आताच्या येणाऱ्या 9 तारखेला 5 महिने पूर्ण होतात. तुम्ही याच्यामध्ये काय काय वापर केला? ह्याच्यामध्ये आता ह्याला रासायनिक खत त्याचा रिझल्टच भेटाना आणि नंतर स्लरीचा निर्णय घेतला. स्लरी फिल्टर मागवला, त्याच्यापासून बराच फायदा झालेला आहे. झाडाची ग्रोथ चांगली झाली, बुंदे चांगले झाल्यात. 3च वेळा सुटलेलं आहे, एवढा फरक वाटलेला ह्याचा. आणि पेरूला पण 1च वेळा सुटलेलं आहे, तर लई चांगला फरक वाटलेला आहे त्या पेरूला पण. ह्यावेळेस नक्की उत्पन्न चांगलं भेटणार आहे ह्याच्यापासून. तुम्ही जे ही झाड बघता, जीवामृत वापरल्यापासून केळीच्या ह्याच्यात अंतर, पानात अंतर बघा, बुंद्याची जाडी बघा, मुळ्याची संख्या पण भरपूर वाढलेली आहे जीवामृत वापरल्यापासून. ही जी पावडर येण्याचं कारण पूर्ण जीवामृतची पूर्ण पावडर लागते, अशी भरपूर पावडर आलेली आहे. आणि जीवामृत सोडल्यापासून बराच फरक झालेला आहे. झाडाची मुळं जर चांगली असले तर झाड चांगलं होतं. बघता तुम्ही ह्याची पाने, घड सोडल्यापासून चांगला बदल आहे. आत्ताचा ही प्लॉट आहे 3100 झाडांचा आणि ह्याचं उत्पन्न 70 ते 80 टन निघू शकतं आहे. 3 ते 4 वेळा सोडायचं झालेलं आहे आता. आणि तुम्ही बघू शकता झाडाचा बुंदा, केळीची लेंथ, 10 फण्या ठेवलेल्या आहेत ह्याला. आणि सोडल्यापासून बराच बदल झालेला आहे ह्याच्यात. आज 1 डिसेंबरची लागण आहे. आज 10 महिन्यात हार्वेस्टिंग होऊ शकते. जीवामृत तयार करण्यासाठी आम्ही ह्या गिरगाई पाळलेल्या आहेत. त्याचं शेण, गोमूत्र ह्या साईडने जातं आणि त्या साईडला एका ठिकाणी होतं. मग त्याचं आम्ही टँकमध्ये वापरतो. शेतकरी मित्रांनो, हा जे स्लरी फिल्टर घेतलेला आहे 8-9 महिने झाले. आणि हा स्लरी फिल्टरचा फायदा ह्याच्याबरोबर स्टँड आलेला आहे. आणि स्टँड असल्यामुळे मला कट्टा बनवायचा खर्च वाचलेला. ह्याला डबल आउटलेट आलेला आहे आणि एसएसची प्लेट पण दिलेली आहे. गंजत नाही कसलीची. इथून पाणी आतमध्ये घ्यायचं आणि इथनं फ्लश करायचा, पूर्ण फ्लश होतं. हे जी जीवामृत तयार करायची पद्धत म्हणलं तर अगोदर शेण मिक्स करायचं, शेण टाकायचं, बेसनपीठ मिक्स करायचं, बेसनपीठ टाकायचं आणि गोमूत्र टाकायचं आणि नंतर गूळ टाकायचा. आणि सगळं टाकल्यानंतर ढवळायचं. ढवळल्यानंतर 7-8 दिवस झाल्यानंतर पूर्ण स्लरी तयार होती ही. आणि आपण पण नंतर सोडू शकतो आपल्या शेतात. ही जी वाटतंय आडवी टाकी पूर्ण मिक्स होतंय का नाही, पण ज्यावेळेस आपण जर फिरवायला लागलो तर पूर्णपणे आतली स्लरी मिक्स होती आणि चांगली मिक्स होती की काहीच राहत नाही. स्लरी तयार करायची 4 ते 5 दिवसाची कालावधी आहे ह्याची. आणि तयार झाल्यानंतर 6-7 दिवसानंतर स्लरी तयार होते. त्या दिवशी स्लरी तयार होते आणि 5व्या दिवसानंतर अशी स्लरी बाहेर निघते आणि पूर्ण क्लिअर निघते. ड्रिपला अडकत नाही, फिल्टरला अडकत नाही. आणि पूर्ण स्लरी निघल्यानंतर आउटलेट ह्या साईडला आहे, इथनं आउटलेट पूर्ण फ्लश होतं. शेण बाहेर पडतं आणि शेण बाहेर निघाल्यानंतर इथूनच टँक फुल करायचा, ती टोपण बंद करायचं आणि पुढची स्लरीची दुसऱ्या वेळची ही सिस्टीम चालू करायची. टँकचा फायदा आहे की आउटलेट ह्या साईडला असल्यामुळं पूर्ण स्लरी बाहेर निघते आणि फिल्टर पण पूर्णपणे फ्लश होतो. ही माझी विहीर आहे आणि ह्या विहिरीतलं पाणी पूर्ण क्षेत्राला जाते आणि वरनं येणारं जीवामृत इथं येतं आणि इथनं पूर्ण शेताला देऊ शकतो मी इथनंच.